गोपाळ नावाचे टेलर. ठीक आहे, तुम्ही टेलर, मी साकेत. तुम्हाला तुमचं करायचं, मला साकेत करायचं आहे. चॅलेंजिंग आहे ते, अवघड आहे, फार महत्वाचं आहे, फार कष्ट घ्यावे लागणार आहेत मला साकेत करण्यासाठी. साकेत म्हणजे काही छोटं मोठं पात्र नाही, महत्वाचं पात्र आहे. साकेत मला करायचं, तुम्हाला तुमचं करायचं. तुम्हाला माहिती आहे साकेत. कसा धक्का मारला? असा दिला धक्का? कसा दिला धक्का? असा मारला? असा मारला? असा असा दिला. इतकी ताकद टेलर. साकेत मध्ये इतकी ताकद नव्हती, इतका तंदुरुस्त नव्हता तो, इतका शक्तिमान नव्हता तो, इतका जोरात धक्का मारेल तो. त्या जोरात धक्का मारून पळून गेला, तुम्हाला ढकलून पळून गेला. असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत टेलर. माती खाल्ली ड्रम यांना दिला नसतं दिला तर बरं झालं असतं. ए तुम्ही देशमुखांना काय समजताय? हा, मनात आणलं ना मी इथं 100 ड्रम आणून टाकीन. करा की मग, आम्ही कुठं तुम्हाला अडवलंय? आमचा ड्रम आम्हाला द्या. ए तुला एकदा सांगितलं ना, तो रिकामा कर आणि तुझा ड्रम घेऊन जा. नाही तर मीच करतो, खाली आहे. आपा थांबा, सिमेंट वाया जाईल. कशाला वाया जाते? दुसरीकडे काढून ठेवू आपण. अहो दुसरं काय असतं तर त्यात सिमेंट भरून ठेवलं असतं ना, ह्याच्यात कशाला ठेवलं असतं? दादा 2 दिवसांचा प्रश्न आहे. हे सिमेंट वापरलं ना, आमचे हे स्वतः तुमचा ड्रम आणून देतील. अहो आम्हाला लग्नाच्या दुसऱ्या ऑर्डर आहेत. एकदा सीझन संपला की घेऊन जावं महिनाभर तुमच्या घरी. थांबा, तुम्हाला भाडं पाहिजे म्हणून हे सगळं करताय ना? ठीक आहे, चालेल. 2 दिवसाचं जास्तीचं भाडं तुम्हाला देते. हा ड्रम इथंच ठेवून जावा, मी देते पैसे. आणि मालकाला सांगा तुमच्या का फुकट नाही ठेवला ड्रम, इथं पैसे मिळालेत. हो, भाड्याचा प्रश्नच नाही. पाण्याच्या ड्रम मध्ये सिमेंट टाकले तुम्ही. हा ड्रम कशासाठी वापरायचं तेवढं पण कळत नाही का तुम्हाला? हा, कशाला घेऊन आले होते तुम्ही ड्रम? हो, बोलत का बसलाय? करा उलटा. खबरदार, आमच्या ड्रमला हात लावाल तर. तर लाली काय करतेस तू? त्यांचा ड्रम आहे तो, घेऊन जाऊ दे की त्यासनी. आता मला कळतंय की मी कुठं म्हणले आयुष्यभर हा ड्रम इथंच ठेवून जावा म्हणून. मी सांगते ना, 2 दिवस ठेवा तो ड्रम, त्यातलं सिमेंट आम्हाला वापरू द्या. तुम्हाला 2 दिवसाचं भाडं पण देतोय आम्ही, तरी ऐकायला तयार नाही येते. हो, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आम्हाला दुसऱ्या ऑर्डर आहेत. चला बाहेर काढा सगळं सिमेंट. हो, एकदा सांगितलं कळत नाही का? परत तेच काय बोलताय? काय जीव अडकलाय ड्रमात? हा, दुसरा मागवता येईल. चल हो, जा बाजूला. हो, घेऊन जाऊ तुम्ही, चला. अहो आप्पा पण लाले, अगं त्यांचा ड्रम आहे म्हटलं ते मागणारच नव. हा त्या आप्पा तुम्हाला समजत कसं नाहीये? हे जर नीट बोलले असते ना तर त्यांना ड्रम नेऊ दिला असता मी. पण हे आपल्याशी कसं बोलतात, तुमच्याशी कसं बोलतायत? हे एवढा आरेरावीनं बोलल्यावर कसा ड्रम द्यायचा त्यांना? म्हणजे देशमुख म्हणजे वाटले कोण ह्यांना? कुणी पण यावं, काय पण बोलून जावं? हे बघा, मला ना रिकामा वेळ नाही. जे काय असेल ते तुम्ही मालकाशी बोलून घ्या. आता त्या ड्रम देतच नसते. मी पण देशमुखांची सून आहे, एवढा अपमान नाही सहन करत. हा तुमचा सेकंड हँड ड्रम मी विकत घेतला. किती झाले सांगा? नाही सांगू पण नका. मी पैसे घेऊन येते आणि ड्रम विकत घेते. तोपर्यंत आमच्या ड्रमला हात नाही लावायचा. इथंच उभा राहा. आता बाजूला. अगं लाले, ऐक, काय पण काय करायला लागली? बाई हाय का काय पोरगी? काय म्हणायचे अरे रावीला? अरे हाय काय या ड्रम मध्ये एवढं? नाहीतर काय हो, एका ड्रम साठी एवढा जीवाचा आटापिटा करणारी मी पहिल्यांदाच बघते. नाही तर काय, या ड्रम पण देशमुखांची इज्जत जाणार आहे. अहो मला बी तेच कळणं झालंय. हे पैसे. हाय का आता एवढे पैसे? नवा ड्रम येईल त्यापेक्षा लय जास्त आहेत. घ्या. मिळाले ना? आता हा ड्रम आमचा झाला. आता या ड्रमकडे बघायचं पण नाही. निघा. देशमुख काय डोक्यावर पडलेत का? नुसता येड्याचा बाजार भरला इथं. नाही तर काय. अ-
डॉक्टर आणि पोलिसांचं लय जुनं नातं आहे. जिथं डॉक्टर असते तिथं पोलीस नेहमी असते. जे आता सुद्धा यानं काहीतरी कांड केलेलं दिसतंय. अहो साहेब, मी टेलर आहे, डॉक्टर नाही. त्याच्यात ताकद नव्हती, पायात त्राण नव्हते, तरी तू उभा कसा करायला ही मला माहिती नाही. पण तिथं काय घडलं हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. काय आहे, मी मागच्या अंगणामध्ये काहीतरी काम करत होतो. लालीजींचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मी पळत गेलो तर लालीजी साकेतच्या रूम मध्ये होत्या. मला वाटलं काय झालं, मी विचारायला गेलो तर साकेतने ज्या फोर्सने आता मी तुम्हाला ढकललं त्याच फोर्सने मला ढकललं. मी खाली पडलो, साकेत पळाला. आता मला साकेतला पकडावं का तुमच्याकडे येऊन बाहेर सांगावं ही कळणं झालं मला. या गोंधळात मी असताना साकेत मागच्या दारानं पळून गेला. आता मला प्रश्न पडला की त्याच्या अंगात त्राण नव्हता, ताकद नव्हती, कसा पळून गेला. ही मला विचारण्यापेक्षा डॉक्टरला विचारा किंवा त्या वैद्याला विचारा, ते तुम्हाला नीट सांगू शकतील. चुरू 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 चुरू. जेलमधून सुटण्यापासून ताकद आली आहे टेलर तुमच्या अंगात. हा, परफॉर्मन्स एकदम, सादरीकरण साविने एकदम सांगितलं तुम्ही मला, एकदम कन्व्हिन्सिंग, तरतरी तुमच्या अंगात. खरं वाटतं एकदम तुम्ही सांगितलं की जसं तुमची कलकत्त्याची स्टोरी आहे ती खरी वाटते तशी. जामकर साहेब, याच्या आधी ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सुद्धा खऱ्या होत्या आणि ही सुद्धा तंतोतंत खडानखडा खरी माहिती आहे. आज माझ्या दुकानाचं ओपनिंग झाले. धंद्याची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो यातली खडानखडा माहिती करेक्ट आहे. हा, राऊंड राऊंड मला एका गोष्टीची खंत वाटते की मी साकेतला पकडायला पाहिजे होतं. पकडायला पाहिजे होतं हे ना, हे नेमकं तुमच्याकडनं राहून गेलं. तुम्ही धरायला पाहिजे होतं, तुम्ही त्याला पकडायला पाहिजे होतं, अडवायला पाहिजे होतं, जाऊ द्यायला नको होतं, पण केलं नाही. असं केलं नाही ना टेलर. गेला तो, पळून गेला. खरं वाटतो तुम्ही सांगितलं की. हा, तुम्ही जेव्हा बोलताना त्यामध्ये खरं वाटतं. मी घरी जाऊन विचार करतो की हा टेलर जो बोलला ते खरं आहे का, खरं आहे का. पण माझं मन मला सांगतं की ते खोटं आहे म्हणून. म्हणजे मी जेव्हा ब्रश करतो ना सकाळी, विचार करतो की टेलर जो म्हणाल ते खरं आहे का, खरं आहे का. माझं मन मला सांगतं की हे खोटं आहे. मी रात्री जेव्हा झोपतो पंख्याकडे जेव्हा बघतो, पंख्याकडे बघून विचार करतो तेव्हा वाटतं की टेलर जे बोललं ते खरं आहे का. माझं मन मला सांगतं की हे खोटं आहे म्हणून. ही तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर आहे टेलर. काय खरं आहे काय खोटं मी शोधून काढीनच. तुम्ही फक्त आता तुमच्या गोष्टीवर ठाम राहा. तुमच्या गोष्टीची माझी गोष्ट आणि माझ्या गोष्टीशी तुमची गोष्ट जुळली नाही ना टेलर, लॉकअप तुमची वाट बघताय. मग आहे तुम्ही, मी आणि पट्टा, अर्थात मेरी आवाज सुनो. टेलर, चित्रपट मेरी आवाज सुनो. दिग्दर्शक SV राजेंद्र सिंह बाबू, लेखक कादर खान, प्रमुख नायक जितेंद्र,